नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये आता असे होणार आहे की मित्रांनो, आपण ज्या क्षणाची वाट बघत असतो अगदी तो क्षण आपल्यासमोर लवकरच येणार आहे। म्हणजे आपले जानकी आणि ऋषिकेश लक्ष्मीच्या पावलांनी परत आपल्या रणदिव्यांच्या कुटुंबात कसे येतात आणि सुमित्राही त्यांची माफी मागून कशी परत त्यांना या घरात घेऊन येते। त्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा। पर्यंत आपण असे बघितले होते की जानकी आणि ऋषिकेश हे रणदिव्यांच्या घरातून आपला जो काही हक्क आहे तो सर्व हक्क त्यांनी काढून घेतल्यामुळे ते तेथून त्या घरातून निघून जातात। परंतु जानकी आणि ऋषिकेश मात्र काहीही हार मानत नाही। ऐश्वर्या आणि सयाजी पाटलांनी इतका त्रास देऊन सुद्धा अगदी आपल्या किमतीवर त्याने कुस्ती जिंकलेली असते आणि या कुस्तीच्या स्पर्धेत जे काही बक्षीस मिळालेलं असतं तर त्या पैशातून त्याने आपल्या ओवीची दिवाळी ही धुमधडाक्यात साजरी केलेली असते। परंतु जानकीने मात्र आपल्या घरचा फराळ बनवून आणि रणदिव्यांच्या घरातील सुद्धा फराळ बनवलेला असतो आणि दारामध्ये रांगोळी काढून तुळशीला अगदी पाणी घालून ती तेथे आलेली असते। मात्र आता इकडे सुमित्राच्या जीवाला मात्र खूप घोर असतो, कारण या ऐश्वर्याने काहीच फराळ बनवून ठेवलेला नसतो आणि गुलाबदादांनी ऐनवेळी जानकीने जो फराळ बनवून ठेवलेला आहे तो फराळ आणून दिलेला असतो। तेव्हा मात्र आता सर्वजण अगदी जोमात तो फराळ खात असतात, परंतु सुमित्राला खरं टेन्शन येते। सुमित्रा विचार करते की कसं ह्या ऐश्वर्याचं होणार आहे, ही तर कायम खोटं बोलते आणि आपण नक्की हिच्यामध्ये फसलो की काय असा तिला डाऊट तर येतोच। परंतु आता मात्र जानकीला आपण खूप मोठी घराच्या बाहेर काढून चूक केली, परंतु आज मात्र तरीसुद्धा तिने राग धरला नाही आणि आज चक्क जानकीच आली होती। जानकीनेच तुळशीसमोर रांगोळीसुद्धा काढली आणि तुळशी मातेला पाणीसुद्धा घालून ती गेली। खरंच आपण चुकलो, मात्र आपली जानकी अजूनही चुकत नाही। तिचे जे काही कर्तव्य आहे ती करतच राहते, कधीही रणदिव्यांच्या फॅमिलीला ती अशी ओसड पडून देणार नाही। म्हणून जानकीने इतका अपमान होऊन सुद्धा आपल्या दारामध्ये आज दिवाळीचा हा उत्सव साजरा केलेला असतो। तेव्हा मात्र फराळ पाठवून सुद्धा तिने सुमित्राचं मन जिंकलेलं असतं। तेव्हा मात्र सुमित्राला आता जानकीची ही उणीव भासायला सुरुवात होते, कारण जानकी जेव्हा या घरात होती तेव्हा मला कोणत्याही गोष्टीकडे लक्ष देऊन काही करावंसे गरज नव्हती, परंतु जानकी सर्व काही करायची तर ते अगदी मनापासून। या घरात आल्यापासून जानकीने मला कोणतेही काम करून दिले नाही आणि उलट माझी सेवासुद्धा केली। परंतु ही ऐश्वर्या तर एक प्रकारची खोटारडी आहे, कारण तिचा हातसुद्धा भाजलेला नाही आणि हात भाजल्याचे ती नाटक करते। तेव्हा मात्र ती ऐश्वर्या जेव्हा घरात जाते तर आपल्या सयाजी डॅडाशी बोलत असते की डॅडा, अहो काय सांगू तुम्हाला, मी तर आज फराळ बनवण्यासाठी इतके कष्ट घेतले, अहो मला तर काही फराळ बनवता येत नाही, परंतु त्या जानकीसाठी आणि त्या जानकीचं सर्वजण कौतुक करतील, जानकीचं नाव परत ह्या घरात घेतील म्हणून मी स्वतः कष्ट करून फराळ बनवण्याचा प्रयत्न केला, परंतु मला एकही पदार्थ असा व्यवस्थित जमला नाही। परंतु डॅडा तुम्ही काळजी करू नका, मी त्या सुमित्राला असं माझ्या बाजूने घेरलेलं आहे की मी जरी काही म्हटले की माझ्या हाताला भाजलं वगैरे तरीसुद्धा ती लगेच म्हणते की जा तू घरात जाऊन आराम कर, तोपर्यंत मी आहे तो सर्व दिवाळीचा पदार्थ तयार करते। परंतु त्या जानकीने मात्र आज त्या गुलाबजवळ दिवाळीचा पदार्थ हा पाठवून दिला होता। जानकी तर तिकडे आनंदात राहते आणि इकडे पार माझे वाईट दिवस आले, कारण या घरात मोलकरणीसारखं काम मला करावं लागतं। तेव्हा मात्र आता सयाजी पाटील म्हणत असतात की पोरी, अगं तू कशाला टेन्शन घेते, अगं मी आहे ना, थांब आता त्या जानकी आणि ऋषिकेशचं जे काही घर आहे ते कसे मी त्यांना त्या घराच्या बाहेर काढतो। तेव्हा मात्र सयाजीरावांनी त्यांचं जे घर आहे ते जाळून टाकण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि परंतु हे सर्व काही कारस्थान सुमित्राने आपल्या कानांनी ऐकलेलं असतं। तेव्हा सुमित्राचे खडकन डोळे उघडतात। सुमित्रा धावतच येते की ऐश्वर्या, अगं नागिन आहेस की हैवान, अगं ते घर काही न विचार करता घरातील कोणतीही वस्तू न येता अगदी दागदागिने न घेता या घरातून बाहेर पाडले आणि तू आता तिकडे तरी त्यांना त्यांच्या आनंदात राहून दे, कशाला तू त्यांना त्रास देते। अगं खरंच मला वाटलं नव्हतं की ऐश्वर्या तू इतक्या थराला जाऊ शकशील, परंतु नाही, आता मी तुम्हाला नाही ऐश्वर्या तुझं खरं रूप मला समजलं, त्यामुळे आता मात्र खरंच माझ्या हातातून खूप मोठी चूक झाली। तेव्हा इकडे नानांची तब्येतसुद्धा हळूहळू सुधारते आणि नानासुद्धा सुमित्राला सर्व काही सत्याचं सांगतात की अगं सुमित्रा, तू मात्र असे
करायला नको होतं. अगं काय वचन दिलं होतं तू पार्वतीला, विसरलीस का ते वचन? अगं आज तिच्या ऋषिकेशला तू घराच्या बाहेर काढले आणि ओवीला, अगं मी का निर्णय घेतला असेल, मी ओवीच्या जीवासाठी निर्णय घेतला. तेव्हा सुमित्राचे खडकन डोळे उघडतात आणि सुमित्रा परत ऋषिकेश जानकीकडे धाव घेते. ऋषिकेश जानकीला ती मानाने या घरात येण्यासाठी विनंती करते, परंतु ऋषिकेश मात्र ऐकायला तयार नसतो. ऋषिकेश म्हणतो की कोण तुम्ही, कोण मॅडम, कोणाच्या घरात आलात तुम्ही? तेव्हा सुमित्रा मात्र तिला वाईट वाटतं आणि खरंच मला वाईट वाटून तरी काय उपयोग, कारण मीच खरंच खूप मोठी घोडचूक केली. तेव्हा मात्र ऋषिकेश रागराग करतो, परंतु आपली जानकी मात्र मोठ्या मनाने आपल्या आईला घरात घेते आणि तिला बसायला देते, पाणी वगैरे देते. आई काय हवं तुम्हाला, काय नको म्हणून ती बघत असते. तेव्हा जानकीला प्रेमाने अगोदर सुमित्रा जवळ घेते, मिठीत घेते. अगं जानकी, खरंच माझ्या हातातून खूप मोठी चूक झाली. अगं त्या घराला आज तुझी गरज आहे, चल तू माझ्या घरी चल, आपल्या घरी चल. अगं हे हक्काचं तुझं रणदिव्यांचं घर आहे, तू तर त्या घरात नाही, परंतु एक एक दिवस मात्र असा बेचैन वाटतो, काही झालं तरी. अगं जानकी तू घरी चल. तेव्हा जानकी म्हणत असते की नाही आई, ऋषिकेश जेथे तेथे मी. तेव्हा मात्र सुमित्रा म्हणते की नाही अगं मी तुमच्या पाया पडते, परंतु घरी जरा, कारण यावर्षीचं लक्ष्मीपूजन तुझ्या हातून व्हायलं. अवंतिकासुद्धा ही आपल्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी येणार आहे, तीसुद्धा अगं घरात नाही. घर असं सुनं सुनं वाटतं आणि त्या ऐश्वर्याचा काळा ढोंगी चेहरा अगं मी पूर्णपणे ओळखला. त्यामुळे प्लीज तुम्हाला घरी घेऊन चल आणि माझ्यासोबत घरी चल. तेव्हा मात्र आता जानकीला असे वाटतं की आई इतक्या मोठ्या मनाने म्हणतात की घरी चल म्हणून. तेव्हा जानकीच्या डोळ्यात पाणी येतं, परंतु ऋषिकेश ऐकायला तयार नसतो. जानकी ही ऋषिकेशला समजावते की ऋषिकेश, अहो काही झालं तरी त्या आपल्या आई आहेत, आपले नानांची काळजी घेण्यासाठी आपल्याला घरी जावेच लागेल. ती ऐश्वर्या काही पण करू शकते, कोणत्याही थराला जाऊ शकते, परंतु नानांनी मात्र आपल्याला देवघर देऊन त्यांच्या मृत्यूपत्राचा खुलासा तर केला. त्यामुळे आता आपल्याला त्यांच्या जीवासाठी तरी घरी जावे लागेल. अहो आपल्यासाठी नाही, आईंसाठी, नानांसाठी चला. तेव्हा सुमित्राच्या डोळ्यात खूप पाणी येतं. ती ऋषिकेश आणि जानकीला आपल्या आनंदाने लगेच मिठीत घेते आणि त्यांची हात जोडून माफी मागते. तिच्या डोळ्यात खूप पाणी येत असते. तेव्हा मात्र जानकी आणि ऋषिकेश हे आपल्या रणदिवेच्या फॅमिलीत यायला तयार होतात, कारण दिवाळीच्या दिवशी यायचे असते, परंतु ऋषिकेश मात्र आपला कायमचा राहायला येणार नसतो. तेव्हा मात्र आता घरी आल्यानंतर अगदी थाटामाटात हे जानकी ऋषिकेशचे स्वागत होते आणि लक्ष्मीची सर्व काही पूजा वगैरे अवंतिकाने तर अगोदर मांडलेली असते. अगदी थाटामाटात सर्व काही होते आणि आता संपन्न झाल्यानंतर ऋषिकेश आणि जानकी यांनी आपल्या देवघरात येऊन आपल्या देवाला नमस्कार केलेला असतो, नानांना नमस्कार केलेला असतो. सर्वांच्या ते पाया पडतात, आशीर्वाद घेतात आणि अगदी लक्ष्मीपूजनाची तयारी होते. अगदी थाटामाटात रणदिव्यांच्या लक्ष्मीपूजनाचा मान आपल्या जानकी आणि ऋषिकेशला आणि सौमित्र आणि अवंतिका या जोडीला मिळतो. ऐश्वर्याचा मात्र पूर्णपणे जळभाट होत असतो, कारण यावर्षीची दिवाळी मात्र तिच्यावर अशी ताव खाऊनच आलेली असते, कारण आत्तापर्यंत जे काही खोटं कारस्थान केलं तर ते आता ऐश्वर्याचं लपणार नसतं, कारण सुमित्राने ते ऐकलेलं असतं आणि सुमित्राने आता दिवाळीच्या दिवशी भर सणात नको म्हणून ती काही तिला घराच्या बाहेर काढायला तयार नसते. परंतु ऐश्वर्या तू अजूनही सुधारण्याचा प्रयत्न कर, अजून वेळ गेलेली नाही असे ती समजावण्याचा प्रयत्न करते. जानकीसुद्धा तिला खूप समजावते, परंतु ऐश्वर्या मात्र कुठे ऐकणारी असते. आपल्या ॲटिट्यूडपणाचा तिला तर खूप ॲटिट्यूड असतो. तेव्हा मात्र जानकी ऋषिकेश अगदी मानाने लक्ष्मीपूजनाची तयारी करतात. लक्ष्मीची आरती होते, पूजा होते, सर्वजण अगदी एकत्र येतात, आनंदाने जेवणं करतात. इतक्या दिवसांनी अगदी रणदिव्यांची फॅमिली ही फुलून निघते. रणदिव्यांचं घर हे दणदणून निघलेलं असतं, एक ओसाड पडलेलं घर अगदी जानकी आणि ऋषिकेशच्या येण्यानं अगदी खुलून दिसतं. सर्वत्र अगदी छान असे लाईट वगैरे लावलेले असते, डेकोरेशनसुद्धा मस्त असते आणि धूमधडाक्यात आपलं जानकी आणि ऋषिकेशचं परत हे घरामध्ये स्वागत होतं. परंतु ऐश्वर्याचा मात्र चेहरा अगदी पाहण्यासारखा होत असतो. ऐन दिवाळीच्या दिवशी ह्या सुनाला आणि लेकाला ती सुमित्रा घराच्या घेऊन आली, तेव्हा आता मी हिला सोडणार नाही, या सुमित्राला मात्र आता वटणीवर आणायला पाहिजे अशा ऐश्वर्याने ठरवलेले असते. काही झाले तरी आता सुमित्राला धडा
शिकवायचा. परंतु जानकी मात्र ही ऐश्वर्याला म्हणत असते की ऐश्वर्या, अगं तू कितीही घराच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न कर, परंतु आपली माणसंही कधी आपल्या मनापासून दूर जात नसतात. अगदी मायेने ती एकमेकांना, आठवणीने एकमेकांना जोडलेली असतात. त्यामुळे तू किती काही प्रयत्न कर ऐश्वर्या, कधीही तुझे हे प्लॅन सक्सेस होणार नाही. तेव्हा मात्र आता सयाजी पाटलांना सुद्धा इकडे बाजार समितीत लोकांनी काही डिमांड न देता त्याला त्या पदावरून खाली करण्याचे ठरवलेले असते आणि ऋषिकेशला मानाचा मानकरी ऋषिकेश शेतकरी म्हणून त्याला पुरस्कार सुद्धा देतात आणि ऋषिकेशच्या हातामध्ये परत बाजार समितीची सत्ता येते आणि अगदी धुमधडाक्यात सर्व काही होते. जानकी अगदी प्रेमाने त्याचे औषण करते आणि घरामध्ये आल्यानंतर लक्ष्मीची ही पूजा सुद्धा पार पडते. सर्वजण आई आणि नानांचे आशीर्वाद घेतात आणि सर्वजण एकत्र खूप खुश असतात. तेव्हा ओवी सुद्धा आपली खूप खुश असते, कारण इतक्या दिवसातून ती आपल्या हक्काच्या घरी आलेली असते आणि तिला सुद्धा खूप असे आनंद होतो. लाडू, करंज्या वगैरे अगदी आनंदाने खात असते. परंतु ऐश्वर्याला मात्र काही झोप लागलेली नसते. तिला आता काय करू आणि काय नाही अशी तिची अवस्था होत असते. सारंग सुद्धा अगदी नाराज होऊन तिच्याशी बोलत असतो, कारण ऐश्वर्याचं खरं कारस्थान आता सुमित्राने सुद्धा सारंगला सांगितलेले असते. तेव्हा मात्र आता जे शहाणे वकील आहे त्यांनी तर अगोदर सर्व सत्याचा उलगडा केलेच असतो, परंतु आज सुमित्राने तिच्या कानचे ऐकून शेवटी ऐश्वर्याचा खरा चेहरा आपल्या समोर आणलेला असतो. तेव्हा आता धूमधडाक्यामध्ये लक्ष्मीपूजनाचे स्वागत होऊन रणदिवे फॅमिली अगदी आनंदात दिवाळी आपली साजरी करते आणि सर्वजण खूप आनंदी असतात. ओवी सुद्धा खूप खुश असते, कारण ती आपल्या हक्काच्या घरी आलेली असते. आणि सौमित्र सुद्धा अगदी थाटामाटात आपले ऋषिकेश जानकी बहिणी घरी आले म्हणून खुश असतात. तेव्हा इकडे सयाजी पाटलांचे सर्व अधिकार काढून घेऊन शेवटी जे काही कारस्थान म्हणजे ऋषिकेशला मारण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला असतो आणि ऋषिकेशचं घर सुद्धा जाळण्याचा प्रयत्न केलेला असतो, परंतु मात्र ऐनवेळी सुमित्राने हे सर्व ऐकल्यामुळे शेवटी ऋषिकेशचे घर सुद्धा वाचते आणि धुमधडाक्यात त्याचं आपल्या रणदिवेंच्या कुटुंबात परत आगमन होते. सयाजी पाटलांनी जे काही कारस्थान केले म्हणून आता ऋषिकेशने केस ठोठावलेली असते आणि त्यांना जेलच्या हवा खाण्यासाठी सुद्धा पाठवलेले असते. ऐश्वर्याला तर आता काय करू आणि काय नाही अशी तिची गत होते, कारण आता सयाजी पाटलांचा हा अधिकार तिला राहिलेला नसतो आणि कावेरी तर आता तिच्याशी संबंध तोडून अगं तुला लेक म्हणून जन्म देऊन खरंच मला खूप कंटाळा आला म्हणून ती सुद्धा तिच्यावर खूप नाराज असते. आणि आता ऐश्वर्याची जी काही खरी कारस्थानी आहे शेवटी सर्वांसमोर येतेच. सारंगसुद्धा ऐश्वर्याचा हा खरा चेहरा पाहून त्याला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो, कारण इतक्या दिवस तो ऐश्वर्याच्या प्रेमामध्ये अखंड बुडालेला असतो. नेमकं कोण कसं आणि कोण कसं हे त्याला काही उलगडत नाही आणि आज खऱ्या अर्थाने त्याचा चेहरा जे काही ऐश्वर्याचा चेहरा त्याच्यासमोर येतो आणि सर्व सत्याचा उलगडा शेवटी होतो. तेव्हा ऐश्वर्या माफी मागण्याचा खूप प्रयत्न करते, परंतु त्याच वेळेस मात्र सारंगने तिला धुडकारून दिलेले असते आणि आता जानकी ऋषिकेश दणक्यामध्ये गृहप्रवेश करून आत येतात. लक्ष्मीचे स्वागत करून पूजा करतात आणि शेवटी सर्व काही मंगलमय होते. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.